नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. एका आगळ्या वेगळ्या अतिशय स्तुत्य अशा विश्वयुवा व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजक श्री विश्वनाथ महाराज रुपडीकर ट्रस्ट कोल्हापूर आणि विश्वयुवा यांच्यातर्फे मी डॉक्टर अभय जमदग्नी आपणा सर्वांचं स्वागत करतो. परमपूज्य आदरणीय सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगोडेकर यांच्या प्रेरणेने आणि विश्वयुवाचे अध्यक्ष आदरणीय निरंजनदास सांगोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 24 ऑक्टोबर 2021 पासून पुढील 5 दिवस दररोज या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच विश्व पंढरीच्या ऑफिशियल पेजवरती आपण निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना भेटणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत आणि निश्चितच त्यामुळे या युवा पिढीचे विचार अधिकाधिक प्रगल्भ होतील या उदात्त हेतूनच या कार्यक्रमाचं आयोजन केले. आज विश्वयुवा व्याख्यानमालेचं पहिला दिवस. भारताचा इतिहास म्हटलं की गर्वानं, अभिमानानं आणि एकमतानं एकच नाव आपल्या सर्वांच्या मनात येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच अनुभवात्मक विचार मांडण्यासाठी आज आपल्याला लाभलेले वक्ते आहेत आदरणीय डॉक्टर अमर आडके साहेब. हो, तेच अमर आडके साहेब जे आपल्या उत्सवामध्ये संभाजी महाराजांबद्दल सांगताना संपूर्ण श्रोतेगण अतिशय मंत्रमुग्ध होऊन गेला होता आणि हे व्याख्यान संपूच नये असं वाटत होतं. आज हेच अमर आडके सर आपल्याला शिवरायांबद्दलची माहिती देणार आहे. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो नवीन जे श्रोते किंवा प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता. आदरणीय आडके सर, संपूर्ण नाव डॉक्टर अमर अनंत आडके. दुर्ग भटकंती, अरण्य भटकंती आणि गिर्यारोहणाचा सुमारे 38 वर्ष प्रदीर्घ अनुभव. या कालावधीत 454 किल्ले, शेकडो घाटवाटा आणि कित्येक अरण्ये यांची अभ्यासपूर्ण भटकंती आणि त्यांचे 13,500 छायाचित्रांसह संपूर्ण डॉक्युमेंटेशन सरांकडे. प्रदीर्घ भटकंतीवर आधारित सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरून या विक्रमी खपाच्या पुस्तकाचं लेखन आदरणीय सरांकरवी झालेलं आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन 2020 चा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि प्रकाशन हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. सरांवरती असणारी आतापर्यंतची जबाबदारी त्याचा थोडक्यात मी उल्लेख इथे करतोय. माननीय सदस्य गडकोट संवर्धन समिती महाराष्ट्र शासन, विभागीय संपादक आणि लेखक गॅझेटियर कोल्हापूर विभाग, मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज शिवाजी विद्यापीठ इतिहास विभाग, संस्थापक अध्यक्ष मैत्रेय प्रतिष्ठान कोल्हापूर, महाराष्ट्रातील अग्रगण्य गडकोट भटकंती संवर्धन अभ्यास आणि गिर्यारोहण चळवळ, संस्थापक अध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशन कोल्हापूर जिल्हा, गिर्यारोहणाची आणि गिर्यारोहण संस्थांची अधिकृत शीर्ष संस्था, अपेक्स ऑर्गनायझेशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग अँड ट्रेकिंग ऍक्टिव्हिटीज. या सर्व जबाबदाऱ्यांचं अतिशय उल्लेखनीय कामगिरी सरांच्याकडे होतीये. तर आजचा आपला विश्वयुवा व्याख्यानमालेचा पहिला दिवस, ज्याचा विषय शिवरायांचा 8वा प्रताप, याबद्दल सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आम्हाला निश्चितच तुमचे शब्द ऐकण्याची उत्सुकता अधिकाधिक वाढलेली आहे. तर मी सरांना विनंती करतो की सूत्र आपल्याकडे घ्यावी. धन्यवाद. सर्व श्रोतृवर्गाला मनपूर्वक वंदन. वास्तवात या दृकश्राव्य माध्यमाची अजूनही गडकोट फिरणाऱ्या माणसाला म्हणावी तितकी सवय झालेली नाही. पण तरी सुद्धा कसं असतं की या पडद्याच्या पाठीमागे आपण सर्वजण श्री शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांना आदर्श मानणारे सर्व लोक आहात आणि ते ऐकता आहात असं गृहीत धरून हे व्याख्यान म्हणता येणार नाही. पण गेल्या 3 दशकांहूनही अधिक काळ गडकोटांच्यावर मी जे फिरलो तेव्हा गवसलेले शिवाजी महाराजांचे श्वास या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय. सर्वप्रथम विश्वपंढरी परिवार, विशेषतः गुरुवर्य आनंद महाराज सांगवडेकर आणि ज्यांच्या आग्रहामुळे या व्याख्यानमालेमध्ये मी आलो ते निरंजनदास महाराज आणि याचबरोबर सर्व विश्व पंढरी परिवाराचा मी मनापूर्वक आभारी आहे की एका भटक्या माणसाला
पूर्ण पोशाखात व्याख्यानासाठी आमंत्रित केलं आणि एक संवाद साधण्याची संधी दिली. आणि अभयचे मी विशेषतः आभार मानतो की अनेक वेळेला अनेक पद्धतीने माझी ओळख करून दिली जाते आणि नंतर मलाच कळतं की हे पण मी केलंय का, पण त्याने वस्तुनिष्ठ ओळख करून दिली याच्याबद्दल त्याचे मनापूर्वक आभार आहे. रूढार्थाने आज व्याख्यान असं काही देणार नाही. याचं कारण असं आहे की भटकणाऱ्या माणसाला व्याख्यान देणं आवडत नाही. भटकणाऱ्या माणसाला भटकणं आवडतं आणि भटकंतीच्या पायांमधून जे शब्द सुचतात ते शब्द लोकांच्या बरोबर संवाद साधायला आवडतं. आपण एक वेगळा विषय आज या ठिकाणी घेणार आहोत. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस असो या देशभरातला माणूस असो, श्री शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही असा माणूस सापडणं मुश्किल आहे. जसा प्रत्येक माणसाला श्वास हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो, तसा राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्य या दोन माणसाच्या जाणीवांशी श्री शिवाजी महाराजांचं नाव अत्यंत निगडीत असतं. आणि या शिवाजी महाराजांच्या पावलांचा मागोवा घेत गेली 38 ते 40 वर्ष ज्या महाराष्ट्रातल्या गडकोटांच्यावर फिरतोय, तिथले अनुभवांचे काही शब्द आज आपल्या समोर उद्धृत करावेत अशी एक मला प्रेरणा श्री शिवाजी महाराजांच्याकडूनच मिळते आहे आणि म्हणून मी आपल्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. श्रोतेहो, जीवनातल्या कोणत्या अंगाने श्री शिवाजी महाराजांच्याकडे पाहायचं, प्रत्येक अंगाशी श्री शिवाजी महाराजांचा आदर्श निगडीत असतो असा माझा दृढ विश्वास आहे. श्री शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र ही एक अथांग गीता आहे की जी फक्त एका व्यक्तीलाच नव्हे तर अवघ्या विश्वातल्या विधायकतेला अत्यंत उपयुक्त आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि या मताशी तुम्ही सर्वच जण सहमत असाल याची खात्री बाळगतो. श्री शिवाजी महाराज म्हणजे नेमके काय? लढाया करणारे शिवाजी महाराज, स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज, एक कुलदीपक मुलगा म्हणजे शिवाजी महाराज, एक संस्कार घडवणारे वडील म्हणजे शिवाजी महाराज, माणसं घडवणारा द्रष्टा राजा म्हणजे शिवाजी महाराज, आरमार निर्माण करणारा दर्यावर्दी म्हणजे श्री शिवाजी महाराज. अनेक रूपांनी शिवाजी महाराज या महाराष्ट्राला 350 वर्षांपूर्वी भेटले आणि एक आदर्शाची, एक विधायकतेची, एक आकाशाला भिडणारी मोठी प्रेरणा आपल्याला देऊन गेले. त्यातल्याच काही गोष्टी आपण आज आपल्या समोर, काही अपरिचित गोष्टी असतात पण त्याला म्हणू, त्या गोष्टींची चर्चा, त्यांचा संवाद आपण करू. मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की हे प्रत्येक रविवारी उठायचं, पाठीवर पिशवी टाकायची, जेवणाचा डबा घ्यायचा आणि या जंगलांमधून ते किल्ले शोधत फिरायचं, नेमकं याच्यामधून मिळतं तरी काय? या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे देणं शब्दांमध्ये अत्यंत अवघड आहे. याचं कारण असं आहे, काही भावना या शब्दातीत असतात. काही भावना शब्दांमध्ये पकडल्या की त्याचं मूल्य, त्याची उंची आणि त्याचं पावित्र्य हे कमी होतं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या फंदामध्ये मी कधीच पडलो नाही. पण सातत्याची मला एक जाणीव अशी आहे की या जंगलांमध्ये फिरत असताना, या गडकोटांच्यावर फिरत असताना, या अरण्यांच्या मध्ये फिरत असताना, या डोंगर शिखरांच्यावर फिरत असताना कोणीतरी सातत्यानं आपल्या बरोबर असतं. आणि ते कोण असतं हे आजपर्यंत मला सांगता आलेलं नाही. किल्ल्यांच्या माध्यमातून जेव्हा आपण जात असतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की किल्ले म्हणजे फक्त दगडांचे, मातीचे, आणि किल्ले म्हणजे फक्त उद्ध्वस्त बुरुजांचे, पडलेल्या महाद्वारांचे असे नसतात. या किल्ल्यांना एक आत्मा असतो, या किल्ल्यांना एक श्वास असतो, या किल्ल्यांचं एक चैतन्य असतं, त्या महाद्वारामध्ये एक संजीवन असतं. हे सगळं संजीवन श्री शिवाजी महाराजांचं असतं आणि ते संजीवन टिपण्यासाठी मी किल्ल्यांवर जात असतो. आणि प्रत्येक वेळेला किल्ल्यांवरून परत येताना एक नवा श्वास माझ्या छातीमध्ये भरतो आणि तो जगण्याची नवी उर्मी देतो.
माझ्याबरोबर अनेक मुलं असतात. त्यातल्या काही गोष्टी हा एक संवाद आहे. या संवादामध्ये काही गोष्टी मला आपल्याला सांगाव्याशा वाटतात की नेमकं काय मिळतं किंवा किल्ल्यांच्यावर गेल्यानंतर काय मिळतं. किंवा तरुण पिढीला मी नेहमी सांगत असतो, रे किमान वर्षभरामधून एखाद्या तरी किल्ल्यावर जाता. तरुण पिढी जसं मी म्हणत नाही, आबालवृद्ध सगळ्यांनाच. कारण तरुण तोच असतो की ज्याचं वय हे कधीच लोकांना कळत नाही. तो कायम मनाने आणि शरीराने जो तरुण असतो तो तरुण असतो. नेहमी मला एक उदाहरण जाणवतं की श्री शिवाजी महाराजांनी अनेक लष्करी मोहिमा केल्या. श्री शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंशी या स्वराज्यासाठी संघर्ष केला. मग ते मोगल असतील, ती आदिलशाही असेल, हे अनेक अनेक लोकांशी त्यांनी संघर्ष केला. पण या सगळ्या संघर्षांच्या पलीकडे श्री शिवाजी महाराजांनी या राष्ट्रामधल्या, या भूमीमधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचं एक स्फुल्लिंग निर्माण केलं. ते स्फुल्लिंग शोधण्यासाठी आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्यावर जात असतो. माणसं निर्माण केली. सामान्यातल्या सामान्य माणसाकडून असामान्य कर्तृत्व निर्माण करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. एक प्रसंग आहे. आपण सगळेच जण नेहमी सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावर जात असतो. आपण मालवणात जातो. मालवणातून गेल्यानंतर त्या जेटीमध्ये आपण त्या बोटीमध्ये बसतो. सिंधुदुर्गाच्या महाद्वारामधून आपण आत जातो. आपण आत गेल्यानंतर अनेक गोष्टी पाहतो आणि म्हणतो, रे हा काय किल्ला सगळा तटबंदी सोडली तर सगळंच उद्ध्वस्त आहे, आणखी काय पाहायचंय. शिवाजी महाराजांचं मंदिर, करवीरकर शाहू छत्रपतींनी, शाहू महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. ते मंदिर राजाराम महाराजांनी ज्या मूर्तीची स्थापना केली ते मंदिर. आणि परत येताना प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक प्रश्न पडत असतो की सिंधुदुर्ग किल्ला हा श्री शिवाजी महाराजांनी बांधला, पण त्याची काही अपरिचित गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्या आतमध्ये असणाऱ्या शौर्याची, असामान्यत्वाची जाणीव करून दिली. त्याचं उत्तम उदाहरण सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराज सुरतेची लूट करून आलेले आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती, खरं तर त्याला लूट म्हणणं अवघड आहे. शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुरतेमधल्या सर्व धनाचा वापर हा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आणि स्वराज्यासाठी केला. शिवाजी महाराज सुरतेहून आलेले आहेत. अहमदनगरच्या बाजारपेठेमध्ये किंवा अहमदनगरच्या किल्ल्याची, त्या सगळ्या परिसराची शिवाजी महाराजांनी नाकेबंदी करून तो निधी जमा केलेला आहे. कुडाळमध्ये शत्रूचा पराभव केलेला आहे आणि शिवाजी महाराज महालवण बंदरात आलेले आहेत. महालवण म्हणजे आजचं मालवण. मालवणाचं मूळचं नाव महालवण असं आहे. महा म्हणजे उत्तम किंवा चांगलं आणि लवण म्हणजे मीठ. ज्या ठिकाणी उत्तम प्रकारची मिठागारं होती, अतिशय चांगल्या प्रकारचं मीठ तयार व्हायचं, ते महालवण बंदर आहे. ते मालवण बंदर आहे. ते मालवण बंदरात आलेले आहेत. आणि मोठा सोहळा आहे. सोहळा काय आहे? एक तत्वज्ञान आहे शिवाजी महाराजांचं की जैसे ज्याचे अश्वबल तैसी त्याची पृथ्वी प्रजा. जैसे ज्याचे अश्वबल तैसी त्याची पृथ्वी प्रजा, तद्वत ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. आपल्याला निव्वळ जमिनीवरची लढाई, गनिमी काव्याची लढाई, डोंगरातली लढाई हे करून चालणार नाहीये. आपल्यावर आक्रमण करणारे अनेक शत्रू आहेत की जे समुद्र मार्गाने आलेले आहेत. त्या शत्रूंच्यावर जर आपल्याला वचक ठेवायचा असेल तर तेवढं आपलं आरमार प्रबळ असलं पाहिजे. आरमाराचं, समुद्राचं, गलबतांचं, लढाऊ जहाजांचं महत्व ओळखणारे श्री शिवाजी महाराज हे पहिले द्रष्टे आणि ज्ञात राज्यकर्ते होते. जैसे ज्याचे अश्वबल तैसी त्याची पृथ्वी प्रजा, तद्वत ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. आणि तो सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचा आज मुहूर्त आहे. आज मालवणच्या त्या महालवण बंदरावर एक मोठा समारंभ होणार आहे. स्वतः शिवाजी महाराज वर्षभराच्या सगळ्या लढाईंच्या नंतर हा किल्ला बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करून स्वतः मालवणात आलेले आहेत. आणि आज सिंधुदुर्गाची पायाभरणी होणार आहे. आज सिंधुदुर्गाचा संकल्प सोडला जाणार आहे. शिवाजी महाराज मालवण बंदरामध्ये आहेत.
आपण केव्हाही मालवण बंदरामध्ये गेलो, सिंधुदुर्ग किल्ला पाहत असताना एक गोष्ट पाहायला कधीही विसरायचं नाही. त्याचं नाव आहे मोरयाचा धोंडा. हा मोरयाचा धोंडा मालवण पासून काही अंतरावर आहे. ओहोटीच्या वेळेला आपण चालत सुद्धा तिकडे जाऊ शकतो. त्याच्यावर एका बाजूला चंद्र आहे, एका बाजूला सूर्य आहे आणि मध्ये एक महादेवाची पिंडी आहे, शंकराची पिंडी आहे. महाराष्ट्रात आहेत. तारीख आहे दिनांक 25 नोव्हेंबर 1664. त्या दिवशी शिवाजी महाराज मार्गशीर्ष शुद्ध षष्टी क्षय सप्तमी, त्या दिवशी शिवाजी महाराज मालवण बंदरामध्ये. मालवण बंदर आणि त्याच्या आसपासचा परिसर त्यावेळेला स्वराज्याच्या ताब्यामध्ये नव्हता. आणि आज शिवाजी महाराज संकल्प सोडणार आहेत. सिंधुदुर्ग किल्ला बांधणीचा संकल्प आज शिवाजी महाराज सोडणार आहेत. शिवाजी महाराज मालवण बंदरामध्ये आहेत आणि महाराज संकल्प करणार आहेत. सगळी पूर्व तयारी झाली आहे. हिरोजी इंदुलकरांना शिवाजी महाराजांचे स्थपती, स्वतः शिवाजी महाराज हे दुर्ग स्थपती होते. हिरोजी इंदुलकर हे उत्तम स्थपती होते आणि सिंधुदुर्गाची आज बांधणी करायची आहे. आणि महाराजांनी एक गोष्ट सांगितली, सेनापती आपण मालवण गावाच, आपण मालवणाच. आणि महाराज उद्गारतायत, काय उद्गारतायत? 18 टोपीकरांचे उराव. जरी उत्तरकालीन बखरींमधली वाक्य असली तरी देखील वस्तुस्थितीला धरून आहेत. 18 टोपीकरांचे उरावर 84 बंदरी ऐसा जागा नाही. प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. 18 टोपीकरांचे उरावर 84 बंदरी ऐसा जागा नाही. उत्तम स्थल शुद्ध खडक ये देशी नूतन जंजिरा वसवावा. पण याच्यामधल्या बारकांच्याकडे आपण जातो. शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि लगेचच ही जागा चांगली आहे, इथे किल्ला बांधला असं नाही. 84 बंदरी ऐसा जागा नाही. इतक्या जागा पाहिलेल्या आहेत. कुठं सुरक्षितता आहे, कुठं शत्रूवर आघात करण्याची क्षमता जास्त आहे, कुठं उत्तम खडक आहे, स्थल उत्तम आहे, भूमीशी जोडलं गेलेलं आहे. 84 बंदरी ऐसा जागा नाही. उत्तम स्थल शुद्ध खडक ये देशी नूतन जंजिरा वसवावा. आणि हा संकल्प सांगणार 18 टोपीकरांचं उरावर. याचा अर्थ असा आहे की 18 देशांमधले, पौरात्य पाश्चिमात्य देशांच्या मधले हे सगळे लोक समुद्रमार्गे आक्रमण करून आपल्या भूमीत पोहोचले आहेत. म्हणून 18 टोपीकरांचे उरावर. 18 टोपीकरांचे उरावर ये देशी नूतन जंजिरा वसावा. आणि शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की या मालवण बंदरापासून आत कुर्टे बेटावर हा जंजिरा बांधायचा आहे, हा समुद्र किल्ला बांधायचा आहे, हा जलदुर्ग बांधायचा आहे. आणि महाराजाचा संकल्प सोडणार आहेत. आणि महाराजांनी आपल्या सरदारांबरोबर सांगितलं की जा मालवण गावाचा, त्या मालवण गावाचा. आणि महाराज म्हणतात की तिथल्या कोणत्या तरी व्युत्पन्न उपाध्यायाला तुम्ही घेऊन. महाराजांची आज्ञा मानली आणि सरदार गेले. त्या संपूर्ण गावामधला कोणीही माणूस संकल्प सांगायला आला. प्रचंड मोठी दहशत, प्रचंड मोठी एक मानसिक गुलामगिरी, प्रचंड मोठा आत्मविश्वासाचा अभाव. कारण आजपर्यंत लोकांना असं जाणवत होतं की आपल्यावर राज्य मोगल करू शकतात, आपल्यावर राज्य आदिलशाही करू शकते, आपल्यावर राज्य निजामशाही करू शकते, आणखीन कोणती परकी सत्ता करू शकते. आणि बहामनींच्या पतनानंतर जेव्हा ही 5 शकलं झाली तेव्हा सगळा कोकण किनारपट्टीचा भाग हा आदिलशाहींच्याकडे आला. आदिलशाही मुलखात पडले. महाराजांनी माणसं पाठवले आणि ते म्हणतात की जा त्या मालवण बंदरामधून, त्या गावामधून कुठेतरी व्युत्पन्न माणूस घेऊन या की जो संकल्प सांगेल. सगळी माणसं रिकाम्या हाताने परत येतात. महाराज म्हणतात की मला जे राज्य करायचं आहे तिथल्या दगडादोंडांच्यावर नाही. मला जे राज्य करायचं आहे ते इथल्या मातीसह, इथल्या पाण्यासह, इथल्या वाऱ्यासह, इथल्या माणसांच्या मनावर आपल्याला राज्य करायचं. ते त्यांचं राज्य आहे, हे स्वराज्य आहे, हे प्रत्येकाचं राज्य आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि ते म्हणतात की संकल्प सांगण्यासाठी इये देशीचा उपाध्याय हवा. बाहेरून आणायचा आहे, दुसरीकडून आणायचा आहे. याच मातीमधल्या माणसांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना त्याचा संकल्प सांगायला हवा. ये देशीचा उपाध्याय हवा. पुन्हा माणसं गेली पण कोणी येत नाही. शिवाजी महाराजांनी
अनेक वेळेला आपल्या लोकांना पाठवलं आणि ते म्हणतात की कोणाला तरी बोलवून आणा. पण या सर्व सत्तांची एक वेगळी दहशत, या सर्व सत्तांची एक मानसिक गुलामगिरी, या लोकांना असं वाटतंय की आज शिवाजी महाराज यांचं स्वराज्य अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे, अजून ते घडायचं आहे, अजून ते मोठं व्हायचं आहे. आज ना उद्या जर पराभव झाला आणि आम्ही जर संकल्प सांगायला गेलो तर उद्याला आपलं काय होईल, ही भीती प्रत्येक माणसाच्या मनात आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की आज जर मी श्री शिवाजी महाराजांना मदत केली आणि उद्याला पुन्हा आदिलशाही सत्ता इथे असेल तर आपल्या जीविताचं आणि आपल्या संपत्तीचं आणि आपल्या घराघराचं कुटुंबाचं काय होईल. शिवाजी महाराजांनी विचारलं, कुणी आला का? आणि त्या सरदारांनी उत्तर दिलं की नाही महाराज, कुणी आलेलं नाही. काय भूमिका आहे, काय मानसिकता आहे? ते म्हणतायत, अरे कोण कुठले शिवाजी? त्यांचे शब्द. आज जर मी संकल्प सांगायला गेलो आणि उद्याला आदिलशाही सरदार जर आला तर आमच्या जीवित आणखी निमित्ताचं काय होईल? महाराजांना मोठं वाईट वाटलं. अवघ्या महाराष्ट्राची मानसिकता, अवघ्या भूमीची मानसिकता ती त्यावेळेला ही अशीच होती आणि आजही फार मोठा बदल झालाय असं मला वाटतं. आपल्याच माणसावर, आपल्याच कर्तृत्वावर, आपल्याच एखाद्या द्रष्ट्या माणसावर विश्वास ठेवण्याची भूमिकाच तेव्हा नव्हती. कारण तो आत्मविश्वासच नव्हता की आपला माणूस हे स्वराज्य निर्माण करू शकेल, आपल्या भूमीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने काही नवीन एक युग निर्माण करू शकेल. श्री शिवाजी महाराजांच्यासाठी आज जर संकल्प सांगायला गेलो तर उद्या परवा आपल्याला जर आदिलशाही सरकारने विचारलं की कोण गेलो होता संकल्प सांगायला तर आपलं काय होईल, ही भीती त्यांच्या मनात आहे. आणि महाराजांनी सांगितलं, असे येत नसतील तर त्यांना घेऊन या. आणि 2 माणसांना ते घेऊन आलेले, जानभट आणि त्याचा एक भाचा आहे दादमभट पिलमभट उपाध्ये. ही 2 माणसं महाराजांनी आणले, तर महाराजांच्या समोर उभं केलंय. महाराजांनी सन्मानाने त्यांना उभं केलेलं आणि त्यांना विश्वास दिलेला आहे. विश्वास इतका महत्वाचा आहे की आजच्या सगळ्या व्याख्यानमालेचं आजपासून सुरू होणार आहे सार त्या 2 वाक्यांमध्ये. जी माणसं संकल्प सांगायला येत नाहीये त्या माणसांना महाराजांनी बोलवलंय, महाराजांनी सन्मानाने त्यांना उभं केलेलं आहे आणि त्यांना विश्वास देत आहेत. घाबरू नका. त्या काळात, स्वराज्याच्या उभारणीच्या काळात 1664च्या सुमारास श्री शिवाजी महाराज त्या मुलखामध्ये एक किल्ला बांधतायत, स्वराज्याची राजधानी बांधतायत, किल्ले सिंधुदुर्ग बांधतायत. त्यावेळेला ते सांगतायत की घाबरू नका. आज ना उद्या स्वराज्य तुमच्या दारात येणार, आज ना उद्या स्वराज्य तुमच्या घरात पोचणार आहे. ते म्हणतायत की मामले कुडाळपासून ते फोंड्यापासून ते चौलपर्यंत आता स्वराज्य अवतरलंय. आणि पुढे सांगतायत, काही किंचित अद्दलशाही ठाणी जी आहेत ती आज ना उद्या दहशत खाऊन निघून जाते. केवढा आत्मविश्वास आहे. या सगळ्या परिसरामधली सगळी बंदरं, सगळे किल्ले आम्ही ताब्यात घेतो आहोत. काही किंचित अद्दलशाही ठाणी आहेत ती आज ना उद्या निघून जातील. तुम्ही निश्चिंत असावे, तुमच्या जीविताची आणि तुमच्या वित्ताची सगळ्याची हमी आम्ही देतो. आपण निश्चिंत असावे. एवढा मोठा विश्वास शिवाजी महाराज आणि ते सांगतात की आपण निश्चिंत राहा. स्वराज्य आज ना उद्या तुमच्या दारात, तुमच्या घरात, तुमच्या मनात सगळीकडे पोहोचणार. तुम्ही घाबरू नका, आदिलशाहीला घाबरू नका, मोगलांना घाबरू नका, कोणालाही घाबरू नका. आपण आपलं स्वराज्य निर्माण करायचं. आणि श्री शिवाजी महाराजांनी तिथे एक संकल्प सोडलाय, श्रीमन महागणाधिपतीये नमः, राज्य रक्षणार्थम, प्रजा रक्षणार्थम, समुद्र रक्षणार्थम, भूमी रक्षणार्थम, सागर रक्षणार्थम, दुर्गम सिद्धी करेश. माझ्यासाठी किल्ला बांधत नाही. हा किल्ला प्रजेच्या रक्षणासाठी किल्ला आहे, सागराच्या रक्षणासाठी किल्ला आहे, भूमीच्या रक्षणासाठी किल्ला आहे, स्वराज्यासाठी किल्ला आहे. त्याचा संकल्प आज आम्ही इथे मांडत आहोत. तो संकल्प सांगितला आणि सिंधुदुर्गाची बांधणी सुरू झाली. सिंधुदुर्गाची बांधणी सुरू झाल्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा राजगडी गेलेले. स्वराज्याचा डाव मांडलाय. एका ठिकाणी स्थैर्य नाहीये, अनेक बाजूनी संघर्ष करायचा आहे. इकडे सिंधुदुर्गाची बांधणी सुरू झालेली आहे, हजारो पाथरवट काम करतायत, अनेक स्थपती काम करतायत. शिवाजी महाराज सातत्याने या सगळ्या माणसांचा आढावा घेत आहेत. काम कुठपर्यंत आलंय, कुठं आलंय. आणि इकडे पुरंदराचा सगळा संग्राम मांडला गेला. किल्ले पुरंदरावर मोगलांशी आपल्याला लढायचं आहे. मुरारबाजी लढतायत, मिर्झाराजांशी लढतायत. तो सगळा भाग दरम्यानच्या काळामध्ये घडतोय. श्री शिवाजी महाराजांना पुन्हा त्याच्यानंतर जायचं आहे, ते आग्र्याला जायचं आहे. हे सगळं बांधकाम सिंधुदुर्गाचं पूर्ण झालं.
मध्या कालखंडामध्ये अनेक गोष्टी घडून गेल्या. मग तो पुरंदराचं युद्ध झालं असेल, पुरंदराचा तह झालेला असेल, शिवाजी महाराजांचं आग्र्याला जाणं असेल, आणि अवघ्या 3 वर्षात या सगळ्या संघर्षमय कालखंडामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचं वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक गोष्ट अत्यंत नियोजनपूर्वक, प्रत्येक गोष्टीचा आडाखा ठरलेला, कालावधी ठरलेला. सिंधुदुर्गाच्या बांधणीचा एकही चिरा इकडचा तिकडं झाला नाही. तो मानायचा, तो मानला गेला. आणि मग तो दिवस उजाडला. हा अवघा सिंधुदुर्ग बांधून त्या कुट्या बेटावर संपन्न झालेला आहे. स्वराज्याची सागरी राजधानी उभारली. आणि मग शिवाजी महाराज त्या किल्ल्यावर येतात. वास्तुशांती, चैत्र शुद्ध प्रतिपदा, दिनांक 29 मार्च 1667, त्या दिवशी त्या किल्ल्याची वास्तुशांती. ज्या ज्या लोकांनी या किल्ल्याला योगदान दिलं त्या सगळ्यांचा यथोचित सत्कार होतोय. श्री शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाला कोणतं ना कोणतं काम दिलं होतं आणि त्यांना ते चोख पार पडलं होतं. महाराजांनी वास्तुशांती केली, वास्तुशांती पूर्ण झाली. त्याच्यानंतर श्री शिवाजी महाराजांचं स्वराज्य अत्यंत संपन्न अवस्थेमध्ये पोहोचतंय. स्वराज्याच्या सूर्याचा उदय होतोय. राजगडावरून राजधानी रायगडाला येते. श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा होतोय. आणि 1680 साली श्री शिवाजी महाराजांचा भौतिक काल सुद्धा होतोय. साल उजाडतोय 1689. संभाजी महाराजांचा हा सगळा कालखंड निघून गेलाय. 1667 साली सिंधुदुर्गाची वास्तुशांती झाली आहे. स्वराज्याची सागरी राजधानी आहे. मधला बराच कालखंड निघून गेलाय. बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. स्वराज्य परमोच्च आविष्काराला पोहोचलंय. राजधानी रायगडावर आहे. महाराजांचा कालही होऊन गेलेला आहे. आणि संभाजी राजांचं दुर्दैवी हौतात्म्य सुद्धा पांडे पेडगावच्या किल्ल्यावर झालंय. आणि संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर स्वराज्याची घडी कुठेतरी थोडी विस्कटते का काय असं वाटतं. थोडं अराजक नसते काही काळापुरतं. पण शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या स्वराज्याच्या विटा, स्वराज्याचा पाय इतका भक्कम होता की क्षणकालच्या अराजकानंतर पुन्हा सगळं स्वराज्य सावरत आहे. इकडे सिंधुदुर्गावर ही गडबड सुरू आहे. याही किल्ल्यावर मोगलांचं आक्रमण होण्याची शक्यता आहे, होणारही आहे आणि त्यानंतरच्या काळात झालं सुद्धा. इकडे सिंधुदुर्गावर हे आक्रमण होत असताना काही माणसं किल्ला सोडून जात आहेत, काही माणसं किल्ल्यावर राहत आहेत, काही माणसांची सुरक्षितता पाहिली जाते आहे. आणि त्या किल्ल्याचा किल्लेदार एका माणसाला बोलावून देतो. आता वयोवृद्ध आहे माणूस, अतिशय म्हातारा माणूस, एका पायाने आतो आहे आणि तो किल्लेदाराच्या समोर उभा राहतो. किल्लेदार त्याला सांगतोय की पंत, श्री संभाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. स्वराज्य थोडस संघर्षामध्ये आहे. किल्ल्यावर राहणं अत्यंत धोक्याचं आहे. हा माणूस कोण आहे? हा माणूस ही 2 माणसं आहेत, मामा आणखीन भाचे, की ज्या माणसांना संकल्प सांगायला थोडी का होईना जबरदस्ती करून शिवाजी महाराजांना आणावं लागलं. त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायला लागला. 2 माणसं त्या किल्ल्यावर, ती किल्लेदाराच्या समोर गेली आहेत. आणि किल्लेदार त्याला म्हणतो की पंत, स्वराज्य संघर्षात आहे. किल्ल्यावर कधी चढाई होईल सांगता येत नाही. तुमचं जीवित सुरक्षित आहे. एक काम करा, तुमची किल्ल्यामधून सुखरूप बाहेर पाठवण्याची व्यवस्था करतो. किल्लेदार त्यांना सांगतो, आपण वृद्ध आहात, आपण अधू आहात, एका पायाने आपण अधू आहात, आपण लढू शकणार नाहीये. तुमची सुखरूप किल्ल्यामधून बाहेर पाठवण्याची व्यवस्था करतो. किल्ल्यामध्ये कधी कधी भाऊ उकडीचे तांदूळ घेऊन येतात, तुमच्याच्यानं ते खावणार नाही. इथलं जे संघर्षाचं जीवन आहे ते तुमच्याच्यानं जमणार नाही. त्याच्यापेक्षा ही 2 माणसं आहेत की 23 वर्षांच्या पूर्वी संकल्प सांगायला आलेली माणसं, तुमच्याच्याने खावणार नाही. तुम्ही जा, तुमची सुखरूप किल्ल्यातून बाहेर काढण्याची व्यवस्था करतो. किल्लेदाराचे शब्द ऐकल्याबरोबर तो म्हातारा उभा राहिला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतंय. तो ताठ मानेने त्या किल्लेदारांच्याकडे पाहतोय आणि त्याच्या पाठीमागे जवळ श्री शिवाजी महाराज उभे आहेत असे भाव त्याच्या चेहऱ्यावर आहेत. आणि किल्लेदार पुन्हा म्हणतोय की पंत, तुमची किल्ल्यातून सुखरूप बाहेर पाठवण्याची व्यवस्था करतो. आणि तो माणूस म्हणतोय, किल्लेदार काय म्हणालात?
किल्ल्याच्या बाहेर आम्ही जायचं नाही, आमच्याच्याने ते होणार नाही. थोरल्या छत्रपतींना शब्द दिलाय. महाराजांचा मृत्यू होण्यास 9 वर्ष होऊन गेले, संकल्प सांगून 23 वर्ष होऊन गेले, आणि किल्लेदार त्यांना सांगतोय की नाही, आपण जा, आपली सुखरूप बाहेर पाठवण्याची व्यवस्था करतो. इथला संघर्ष तुम्हाला मानवणार नाही, तुम्ही म्हातारे आहात, एका पायीने आजू आहात, तुम्ही जा. आणि माणूस म्हणतोय, किल्लेदार इथून निघून जा म्हणता. थोरल्या महाराजांना शब्द दिलाय, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत इथल्या दैवतांची पूजा करत, आणि आज तुम्ही जा म्हणता. तुमचे जे होईल तेच आमचे देखील होईल. थोरल्या महाराजांना शब्द दिलाय, किल्ल्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही, प्रसंगी जीव गेला तरी हरकत नाही. जो माणूस 23 वर्षांच्या पूर्वी किल्ल्यावर येण्यासाठी कचकचत होता, ज्या माणसाच्या मनामध्ये कोणताही आत्मविश्वास नव्हता की हे स्वराज्य निर्माण होणार आहे, तो माणूस शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्यांना दिलेला शब्द पाळतो. ही मानसिकता शिवाजी महाराजांनी निर्माण केली, म्हणून शिवाजी महाराज म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श आज 350 वर्षांनंतर सुद्धा तरुणाईला प्रेरणा देतो. ही मानसिकता त्या संघर्षाच्या कालखंडामध्ये ज्या माणसाच्या कशाचीच शाश्वती नाही आहे, तो माणूस म्हणतो की नाही, महाराजांना शब्द दिलाय, इथेच राहील, माझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी झालं तरी. आणि अशी हजारो माणसं श्री शिवाजी महाराजांनी निर्माण केली, आणि त्या सगळ्यांच्याकडून हे स्वराज्य निर्माण करून घेतलं. हे शिवाजी महाराज, हे त्यांचे विचार, ही त्यांची प्रेरणा, हे त्यांचे आदर्श आज या संपूर्ण जगाच्या विधायकतेच्या वाटचालीमध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराज हे गडकोट हे त्यांचे चिरंतन स्मारक आहे. त्या गडकोटांच्यावर श्री शिवाजी महाराजांचं अस्तित्व, त्या गडकोटांच्यावर श्री शिवाजी महाराजांचे श्वास, त्यांचे निश्वास, त्यांच्या आज्ञा, हे सगळं त्या ठिकाणी आहे. आणि आजही ते आपल्याला कुठं ना कुठं आपल्या मनात, आपल्या मस्तकामध्ये येऊन भिडतात. म्हणून गडकोटांच्यावर जायचं. हा सिंधुदुर्गाचा एक प्रसंग झाला. आणखीन एक सिंधुदुर्गाच्या संदर्भामधली गोष्ट आहे की जी मला वारंवार सांगाविषयी वाटते, की नेहमी आपण असं म्हणत असतो की शिवाजी महाराज नेहमी लढायात गुंतले. अवघं 50 वर्षांचं आयुष्य, त्यातली 35 वर्ष घोड्यावर मांड ठोकून स्वराज्य संघर्षामध्ये गेली. निकोलस मनुची नेहमी म्हणतो की गेली कित्येक वर्ष शिवाजी राजाला मी पाहतोय, पण हा माणूस झोपतो केव्हा, ते जेवतात केव्हा, हे मला आजपर्यंत कळले. कायम स्वराज्याच्या कामात हा माणूस मला दिसतो. पण असं म्हणतात की शिवाजी महाराज फक्त एकच वेळ जेवतात. हे निकोलस मनुची म्हणते. त्या श्री शिवाजी महाराजांच्या जीवनामधल्या अशा अनेक गोष्टी, एक नेहमी गोष्ट आठवते की जी अत्यंत परिचित आहे. आज आपण विश्व युवा व्याख्यानमालेमध्ये बोलतो आहोत. युवा याचा अर्थ असा नाही, सायुज्य युज्यती आपण जसं म्हणतो, की सातत्यानं ज्याच्या मनामध्ये आनंदाच्या विधायकतेच्या लहरी निर्माण होत असतात, तो युवा असतो. मग त्याचं वय 90 वर्षाचा असेल तरी तो युवाच, आणि त्याचं 4 वर्षाचा असेल तरी तो युवाच. मला नेहमी एक गोष्ट भावते, श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू, जवळजवळ 75,000ची खडी बागा राज्याभिषेकाच्या वेळेला वेगवेगळ्या किल्ल्यांच्या, किमान 2.5 लक्षांचे पदाती आहेत. आणि स्वराज्य इतकं सक्षम आहे की आज कोणताही शत्रू श्री शिवाजी महाराजांच्या समोर टिकाव धरू शकणार नाही. रायगड जेव्हा एका परदेशी व्यक्तीने पाहिला, तेव्हा तो म्हणतो की पुरेसा अन्नाचा आणि पाण्याचा साठा जर असेल तर हा शिवाजी राजाचा रायगड किल्ला हा अवघ्या जगाविरुद्ध लढू शकेल, एवढं प्रचंड स्वराज्य आहे. पण शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक गोष्ट सातत्याने येते, हे स्वराज्य आज इथपर्यंत आलेलं नाही, हे कुठपासून आलेलं. एक पत्र आहे शिवाजी महाराजांचं. या निमित्ताने सगळ्यांना, मला जे जे श्रोते ऐकतायत, जे जे रसिक ऐकतायत, त्या सगळ्यांना मला मुद्दामने पत्र सांगावं असं वाटतं.
स्वराज्याच्या राज्याभिषेकाच्या वेळेला श्री शिवाजी महाराजांची जी विनम्र आणि आश्वासक मानसिकता होती, तीच मानसिकता जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली त्याही वेळेला होती. त्याचे एक अस्सल पत्र होतं. ते पत्र मला नेहमी सगळ्यांना सांगावं असं वाटतं. 2 पत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे, पण त्यातले महत्वाचं पत्र आहे. पत्र आहे दादाजी नरसप्रभू देशपांडे. हा खेडेभराचा देशपांडे, त्याला पत्र पाठवलेलं आहे. हे पत्र साधारणपणे एप्रिल महिन्यातल्या 1645 सालचं पत्र आहे. शिवाजी महाराजांचं वय आहे अवघं 15 वर्षांचं. पण 15व्या वर्षामध्ये श्री शिवाजी महाराजांच्या मनामध्ये असणारी स्वराज्य स्थापनेचं जे स्फुल्लिंग आहे, ते आऊसाहेबांनी भरलेलं स्फुल्लिंग आहे, ते शहाजी राजांनी भरलेलं स्फुल्लिंग आहे, ते या प्रजेच्या प्रत्येक मनाच्या आकांक्षेचं प्रतीक आहे की स्वराज्य निर्माण करायचं आहे. एक शब्द शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर घेतली होती. किती माणसं होती? अवघी 9 माणसं होती. त्यावेळेला रोहिडेश्वराचे हे सगळे कारभारी होते. दादाजी नरसप्रभू देशपांडे त्याने एक पत्र पाठवलं. पत्र असं आहे की संपूर्ण स्वराज्याची शपथ श्री शिवाजी महाराज रायरेश्वरावर घेणार आहेत. तानाजी मालुसरे, दादाजी नरसप्रभू भानूजी बाबा, ही सगळी माणसं त्यावेळेला अवघी 9 माणसं आहेत. या स्वराज्याच्या शपथेपासून हा स्वराज्य राज्याभिषेकापर्यंत पोहोचलेला आहे. दादाजी आणि त्याचे वडील थोडे कच्चे असतात. ते कारभारी कोणाचे आहेत? आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असणारे ते किल्ले महाराष्ट्राला पत्र लिहितात. पत्र काय लिहितात? इतकं सुंदर पत्र आहे. आम्ही नरसीबाबांना आश्वस्त केले. हे स्वर एवढं वयाच्या 15व्या वर्षी लिहिलेलं. नरसीबाबा म्हणजे नरसप्रभू, त्यांचे वडील. हे स्वराज्य आज ना उद्या या भूमीमध्ये अवतरणार आहे. तुम्ही निश्चिंत असा. आम्ही तुमच्या जीविताची, तुमच्या कुटुंबाची आम्ही तर काळजी घेतोच, पण आमच्या नंतर आमचे जे वंशज असतील तेही तुमची काळजी घेतील. ते तुम्हाला अंतर देणार नाहीत. आणि दादाजी एक लक्षात घ्या की माझी इच्छा नाही आहे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे. पहिला उल्लेख श्री शिवाजी महाराजांनी त्यावेळेला केला आहे. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. आणि दादाजी नरसप्रभू शिवाजी महाराजांबरोबर रायरेश्वराच्या त्या शक्तीला होता. असा एक एक माणूस श्री शिवाजी महाराजांनी निर्माण केला. त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास होता. त्याच्या मनामध्ये असणाऱ्या स्फुल्लिंगावर फुंकर घातली. तो वन्नी चेतवला आणि ते स्वराज्य निर्माण केलं. या विधायक विचारांची जी गरज आहे, ती गरज शिवाजी महाराजांच्या विचारांची आजही आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व तरुणाईला, सर्व युवा वर्गाला उपयुक्त आहे. अशी अनेक पत्र सांगता येतील. मला माहिती नाही अजून किती 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटं फक्त एक शेवटचं मी, कारण कसं आहे की नेहमी असं म्हणतो ना की एकदा मी किल्ल्यांवर गेलो किंवा त्या पावलांचा मागोवा घेत गेलो की मग मला पाठीमागे इथे रितेश बसलेला आहे, शिवप्रसाद बसलेला आहे, ती मंडळी मला ओढून घेतात, सर आता कोल्हापूर जायचंय, चला, असं व्हायला नको. आणि हे दृकश्राव्य माध्यम आहे. या माध्यमाच्या सादरीकरणाला काही मर्यादा असतात, वेळेचे बंधन असतं. आणि आज तुम्हाला माहिती आहे की ज्या योद्ध्यांचा आदर्श, असं मी म्हणत नाहीये, पण आज भारत पाकिस्तान सामना असल्यामुळे बऱ्याच लोकांचं लक्ष अर्थात तिकडे असेल, पण आमचे हे जे खंदे फलंदाज आहेत श्री शिवाजी महाराज जीवनचरित्रातले, हे जास्त भावणारे आहेत. म्हणून जे जे श्रोते, जे जे रसिक आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना म्हणून पण एक पत्र मला नेहमी सांगावं असं वाटतं. ते पत्र सांगून मी आपण आपली रजा घेणार आहे. नेहमी मला असं जाणवतं, जेव्हा मी किल्ल्यांच्या वर असतो, जेव्हा मी डोंगर माथ्यांवर असतो, जेव्हा अरण्यांमध्ये असतो, तेव्हा नेहमी एक जाणीव मला असते. ती जाणीव अशी असते की आपण एकटे नाही. आपल्या आजूबाजूला काही सह अस्तित्व आहेत, की जे सह अस्तित्व चैतन्याची आहेत, ती इतिहासाची आहेत, ती प्रेरणेची आहेत. असं आम्हालाही वाटतं कधी कधी की शिवाजी महाराजांनी तेव्हा सोडलेले श्वास निश्वास, त्यांचे ओंकार, त्यांचे शब्द या किल्ल्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये आजही गुंजत असतील. ते कुठं ना कुठं आपल्याला ऐकूया. त्या श्वासांसाठी, त्या चैतन्यासाठी
आम्ही गेली 40 वर्ष वणवण भटकत असतो. एक पत्र मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की संस्कार म्हणजे काय, किंवा कोणत्या पद्धतीने शिवचरित्र आपण अंगी करावं, त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला देतो. किती चौफेर वेगळ्या पद्धतीचे विचार, युवा वर्गाचे विचार, शेतकऱ्यांचे विचार आपण केलेले आहेत. आजकाल आपण खूप गोष्टींची चर्चा करत असतो की शेतकऱ्याच्या शेतीमालाला कोणत्याही प्रकारचा भाव नाही. शेतकरी आजही महापुराचं संकट असेल, वर्षणाचं संकट असेल, पण या सगळ्या नैसर्गिक संकटांच्या मालिका त्या काही आजच्या नाहीत. या शिवकालातही होत्या आणि शिवकालाच्या पूर्वीही होत्या. निसर्गाला आपण आव्हान देऊ शकत नाही, पण त्याचं आव्हान स्वीकारून आपण त्याला मित्र बनवू शकतो. त्याची उदाहरणं असते शिवाजी महाराजांच्या ठाई ठाई दिसतात. एक पत्र आहे, हे पत्र मी मुद्दाम हा सिंधुदुर्गाचाच विषय आहे आणि आपल्याकडे मोजक्या वेळ म्हणून सांगतो. शिवाजी महाराज आग्र्याला चालले. आग्र्याचा मार्ग हा एक वेगळा चर्चेचा आणि संवादाचा विषय आहे, पण आज आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. महाराज आग्र्याला चालले. इकडे सिंधुदुर्गाची पायाभरणी झाली, सिंधुदुर्ग किल्ला बांधायचा आहे. खरं तर असं होतं की पुरंदराच्या तहामध्ये एक कलम होतं की श्री शिवाजी महाराजांनी संभाजी राजांच्या सह औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जायचं. 1500 कोस आत औरंगजेबाच्या मुलकात, की हा औरंगजेब जो स्वतःच्या भावाशी आणि स्वतःच्या बापाशी शहाजहानशी कृतज्ञ झाला, त्याच्या भेटीला जायचं. शिवाजी महाराज आग्र्याला चालले. अशी कोणाला शाश्वत होती की श्री शिवाजी महाराज औरंगजेब त्यांना काही दगाफटका करणार नाही, पण तरी हिमतीनं शिवाजी महाराज आग्र्याला चालले आहेत. इकडे खरं तर स्वराज्यामध्ये बेदरी मजा लागली होती, पण शिवाजी महाराजांचं प्रशासन, श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शिक्षा आणि प्रकार आऊसाहेबांची केली, की ज्यांच्या प्रेरणेने सगळं स्वराज्य करत आहे त्या आऊसाहेबांची त्यांच्या हातात सगळं स्वराज्य जे उरलेलं आहे ते सगळं स्वराज्य त्यांच्या हातात आहे. इकडे सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी सुरू आहे आणि श्री शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधणीचा प्रत्येक क्षणाचा म्हणला तरी देखील वापर करणार नाही असा आढावा घेतात. कुठपर्यंत बांधणी, कशी बांधली, काय बांधणी आहे, तो तपशील खूप मोठा आहे, पण त्यातलं एक पत्र मात्र आज तुम्हा सगळ्यांना सांगितलंच पाहिजे, सांगायलाच हवं. शिवाजी महाराज बुरहाणपुराजी पुढे गेलेले असतील. इकडे मालवण बंदरामध्ये एक पत्र येऊन पोहोचलेलं आहे. पत्र शिवाजी महाराजांचं पत्र आहे. ते अस्सल पत्र आजही आपल्याकडे उपलब्ध आहे. सगळ्यांना केवढी सुंदर भूमिका आहे, केवढा आहे. सिंधुदुर्गाचा किल्ला बांधणं हे काही सोपं काम होतं. ते सगळ्या बाजूंनी अत्यंत अवघड असं काम होतं. समुद्रामध्ये किल्ला शून्यातून निर्माण करायचा होता. बांधकामाच्या आराखड्यापासून, संरक्षणाच्या आराखड्यापासून ते येणाऱ्या शत्रूशी मुकाबला करण्याच्या मार्गांपासून सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा होता. एक पत्र पोहोचलेलं आहे. पत्र खूप मोठं आहे, पण त्यातला काही भाग सांगतो. जात, धर्म, पंथ, भाषा या सगळ्यांच्या पलीकडे पोहोचणारं एक शिवचरित्र हे महाराष्ट्राचं एक लेण आहे, एक प्रेरणा आहे. पत्र आलेलं आहे. पत्रामध्ये पहिला मजकूर आहे, एक सरळ आहे. आपण आजकाल पाहतो ना की कोणी मुख्य प्रशासक नसेल तर खालचे अधिकारी निवांत होतात, पण इथे तसं नाही. जणू शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ल्यावर क्षणोक्षणी आहेत असं गृहीत धरून तिथलं काम सुरू आहे. एक पत्र आहे. पत्र काय? आमचे महाराजांचं पत्र आहे, सिंधुदुर्गाचं पत्र आहे. आमचे लक्ष सिंधुदुर्गी असते हे बरे जाणून असावे. एक सर्व पत्र. आमचे लक्ष सिंधुदुर्गी असते हे बरे जाणून असावे. जे काम चाललंय त्याच्यावर आमची देखरेख आहे ते आम्हाला कळतंय. आमचे लक्ष सिंधुदुर्ग असते हे बरे जाणून असावे. सिंधुदुर्गावर काम करणारे माणसं पण, ती माणसं पाथरवट आहेत की ज्यांच्या हातांची बोट ही फुटून फुटून एक एक दगड, एक एक चिरा त्या किल्ल्यावर बसलेला आहे. ती पाथरवट समाजाची माणसं. ती माणसं कुठली आहेत? ती माणसं आजचा महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर जे काही सोलापूरच्या पुढच्या बाजूला हुमणाबाद, बिदर, भालकी ही जी गाव आहेत तिथली माणसं, ती जी माणसं आहेत ना,
ही सगळी माणसं प्राप्त आहेत. शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आहे ही माणसं त्यांना मराठी नाही जमत. त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची ती कानडी भाषा आहे. ते म्हणतात माणसे नवी आहेत, माणसं नवी आहेत, त्याला आपली भाषा उमगत नाही. नाही कळत, थोडीफार कळत असेल पण सगळं कळणार नाही. त्यांना सांभाळून घ्या. ही माणसं आपलीच आहेत. कोणतीही भाषा बोलत असली, कोणतीही संस्कृती असली, कुठलीही प्रदेशातली असली तर ते आपली माणसं. हा विश्वास महाराजांनी त्याही माणसांच्या निर्माण केलाय. माणसं आपली आहे ती, त्याला आपली भाषा उमगत नाही, त्याला सांभाळून घ्या, सांभाळून घ्या. आणि त्यांनी सांगितलंय सूर्यास्त होताच क्षणी त्यांचा रोज मुरा देऊन टाका. रोज मुरा म्हणजे पगार. सूर्यास्त होताच क्षणी त्यांचा रोज मुरा देऊन टाका. का? त्यांना पगार मिळाल्याखेरीज, रोज मुरा मिळाल्याखेरीज त्यांच्या घरामध्ये चूल पेटत नाही. एवढी काय त्यांना पगार देऊन टाका. आणि पुढे लिहित आहे यास किमपी संदेह देईल नाही. अवघ्या शिवचरित्रामधल्या सर्व गोष्टींचा विचार केला, मग ती लष्करी मोहीम असो, ती स्थापत्याची बांधकामाचा एखादा उपक्रम असो, एखाद्या किल्ल्याची डागडुजी असो, आणखीन काही असो, कधीही कोणालाही आर्थिक तोशीस लागली आहे असं एकही उदाहरण शिवचरित्रामध्ये शोधूनही सापडणार नाही. की आर्थिक शिस्त हा सक्षम राष्ट्राचा पाया असतो, ही शिकवण श्री शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली. आपल्या पायावर आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारं राष्ट्रच आपली प्रगती करू शकतं, ही श्री शिवचरित्राची एक मोठी शिकवण आहे. या असं किमपी संदेह देणे नाही. पण पुढे मात्र फार त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की सिंधुदुर्गाचे पायी शिसे ओतण्याचे आहे. सिंधुदुर्गाच्या पायात काही ठिकाणी शिस ओतलेलं आहे. आजही आपल्याला ते पाहायला मिळतं. हे शिस, उत्तम प्रकारचं शिस त्यावेळेला आपल्याकडे तयार होत नव्हतं, महाराष्ट्रात आहे. हे शिस टोपीकर सावकारांच्याकडून आपण आणणार आहे. टोपीकर सावकार म्हणजे कोण? उंच टोपी घालणारे सावकार म्हणजे हे ब्रिटिश, हे परदेशी की जे समुद्र मार्गे आपल्याकडे आहे. हे शिस टोपीकर सावकारांच्याकडून आपण आणणार आहे. आणि ते लिहित आहेत की टोपीकर सावकारांच्याकडून बंदरामध्ये शिस आल्याबरोबर ते मोजून घ्या. एक पत्र अवघ्या शिवचरित्राचं सार आहे. टोपीकर सावकारांच्याकडून बंदरावर हे शिस आलं की ते मोजून घ्या. कशाने? आपलं तगडीने मोजून घ्या. का? पुढे ते पत्रात लिहित आहे टोपीकर सावकार जात लबाड फार. हे श्री शिवाजी महाराजांचं जर आपण ऐकलं असतं तर आपण पारतंत्र्यात कधी गेलोच नसतो. आपण ब्रिटिशांना जर आधी ओळखलं असतं शिवाजी महाराजांच्या दृष्टीने तर आपल्यावर त्यांनी राज्यच केलं नसतं. शिसे बंदरावर उतरताच क्षणी मोजून घ्या आपल्या तागडीने. का? टोपीकर सावकार जात लबाड फार. कशी? तुमच्या डोळ्यातील काजळ चोरून नेतील आणि वर डोळा साफ केला मग रोज मुरा मागतील. कशी ती लबाड जात मोजून. आणि शिस पायात ओतल्यानंतर त्याच्या शुद्धतेची खात्री झाल्यानंतर मगच त्यांचे पैसे पुढे ते फार सुंदर आहे. या पुढच्या पत्राच्या महिन्यावरून कळतो की आपल्या माणसांवर विश्वास कोणावर टाकायचा? तो आपल्या माणसांच्यावर टाकायचा, त्यांचा गैरविश्वास करायचा नाही. ते म्हणतात सिंधुदुर्गाचा पाया बलात्रोला करायचा आहे. केवढा करायचा आहे? 2 हातामध्ये 2 तलवारी असतील तर तलवारीचं टोक लागतं का म्हणे? आपण नाही, आपण शत्रूशी बनवायचं. 2 हातामध्ये 2 तलवारी आपल्या असतील तर एका आपल्या मावळ्याची तलवार दुसऱ्याच्या टोकाला लागतात. त्यांनी भांडायचं नाही, भांडायचं कुणी? आपण सगळ्यांनी मिळून त्या शत्रूशी भांडायचं आहे. ते म्हणतात की आपल्याकडे किती बारीक लक्ष आहे, किती सुंदर. हे सगळे गोष्टी शिवचरित्रामधली अपरिचित अंग आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचली की किल्ल्यांच्याकडे पाहण्याची, किल्ल्यावर जाण्याची त्यांची दृष्टीच बदलून जाईल. ते म्हणतात, काय म्हणतात की आपल्याकडे वाळू भरपूर आहे, खारठाण वाळू आहे, ती जशीच्या तशी वापरायची नाही. ते पत्रात लिहित आहेत आपल्याकडे खारठाण वाळू बहुत आहे, ती जशीच्या तशी वापरू नका. आजही तुम्ही सिंधुदुर्गावर गेलात तर कोरड्या पडलेल्या आणि काही पाणी असणाऱ्या गोड्या पाण्याच्या अनेक जागा त्या गोड्या पाण्याचा ठाव बहुत.
ही खारठाण वाळू 4 वेळेला धुवून घ्या आणि मगच ती बांधकामामध्ये वापरा, म्हणजे 2 दगड एकमेकांच्या पासून विलग होणार नाही. इतकी बारकाईनं ते करायचे होते. म्हणजे पुढे म्हणतात की या वाळूसाठी 2 दगड एकमेकांना सांधण्यासाठी आपण चुन्याचा वापर करणार आहोत. चुन्यागच्ची करायची आपल्याला. ही चुन्यागच्ची कुठून आणायची आहे की वरकडे सातारा प्रांतातून, करवीर प्रांतातून आपल्याकडे ती चुन्यागच्ची मालवण बंदरामध्ये येणार आहे. ही चुने तयार करणारी माणसं ही आपलीच माणसं आहेत. ही आपल्या स्वराज्यातली माणसं आहेत. ती चुन्यागच्ची तयार करतायत. मोजून घेऊ नका. विश्वास आहे त्यांच्याकडे. जेवढी सांगितली आहे तेवढीच येणार. आणि बंदरावर उतरतात क्षणी त्यांचा पैका देऊन टाकतात. आपल्या माणसांच्यावर विश्वास आहे. मोजून घेण्याची गरज नाही. स्वराज्यातला माणूस, या भूमीतला माणूस इतका विश्वासू आहे की तो कधीच काटा मारणार नाही. तो कधीच तडजोड करणार नाही. एवढं सांगितलंय. एखादं बचत जास्त नाही पण तो आणेल. पण तेवढ्याच भूमिकेतून त्याचे पैसे द्या. आणि मग पुढं ते म्हणतात ते सगळ्यात महत्वाचं होतं की सिंधुदुर्ग किल्ला आपण जो बांधतो आहोत तो 18 टोपीकरांचे उरावर अजिंक्य जागा शिवलंका निर्माण केलं. आता लोकांच्या मध्ये दक्षिण बसेल. आणि पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सिंधुदुर्ग किल्ला बांधून झालाय. हिरोजी इंदुलकर श्री शिवाजी महाराजांच्या समोर आहे. आजही सिंधुदुर्ग किल्ल्यावर तुम्ही जर गेला तर अगदी पार टोकाला एक छोटस भगवतीचं मंदिर आहे. भगवती म्हणा, भद्रकाली म्हणा, तुळजाभवानी म्हणा, त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये श्री शिवाजी महाराजांनी या सिंधुदुर्ग किल्ल्याची जी बांधणी केली त्या स्थपतींना आणखीन एक आदेश दिला. जैसा अजिंक्य जागा शिवलंका निर्माण केला, सिंधुदुर्गाची तुम्ही बांधणी केली, तैसी स्वराज्याची राजधानी रायगड आता बांधली. ते रायगड बांधण्याची शिवाजी महाराजांनी जी आज्ञा केली ती सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवती मंदिराच्या समोर. या सगळ्या अपरिचित शिवचरित्राचा सार किंवा त्याचा मतितार्थच असा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये आत्मविश्वासाची पेरणी करून त्याच्यातल्या कर्तृत्वावर फुंकर घालून त्याच्या कर्तृत्वाला एक वेगळा आयाम देऊन त्याच्या मनातल्या स्वभूमीविषयी असणाऱ्या प्रेमाला एक वेगळी फुंकर घालून या सगळ्या भावना आकाशाला गवसणी घालण्याच्या इतपत त्यांनी उंच केल्या. आणि मग एक तानाजी मालुसरे निर्माण झाले, शिवाकाशीत निर्माण झाले, बाजीप्रभू देशपांडे निर्माण झाले, रायाजी बांधव निर्माण झाले, हैबतराव शिळणकर निर्माण झाले, कान्होजी जैन निर्माण झाले, येसाजी कंक निर्माण झाले, सूर्याजी काकडे निर्माण झाले. आणि अशा सगळ्या ज्ञात अज्ञात वीरांनी श्री शिवाजी महाराजांचं स्वराज्य घडवलं. ही नावं जी आहेत ही सगळी नावं सामान्यातल्या सामान्य त्या काळामध्ये जगणाऱ्या माणसांची नावं आहेत. आणि आजही शिवचरित्राची आपल्याला जी गरज आहे ती यासाठीच गरज आहे की आपल्या अंतर्मनामध्ये असणाऱ्या कर्तृत्वाला शिवविचारांनी, शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने एक फुंकर घालून एक मानसिक दृष्ट्या नवी सक्षम पिढी तयार करण्यासाठी शिवचरित्राचा आणि गडकोटांचा जागर होणं हे नितांत गरजेचं आहे. खर तर एक तासभर झाला जवळजवळ मी बोलतोय. मला खर तर पाऊण तासाची वेळ संयोजकाने दिलेली होती. आपल्या थोडासा वेळेचा मी अध्यक्षेप केला, याच्याबद्दल आपण मला माफ कराल अशी मी अध्यक्ष करतो. पण पुन्हा कधीतरी नव्याने संधी मिळाली तर काही वेगळे अपरिचित शिवचरित्रामधले पैलू मी नक्कीच आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करेन. पण एक भावना व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. हे सगळं कुठं मिळालं? हे सगळं काही मला बंद खोलीत टीव्ही समोर बसून नाही. हे सगळं मोबाईलवर चॅटिंग करताना नाही. त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये एक श्वासाचा भार निर्माण करावा लागतो आणि पाठीवर पिशवी टाकून गडकोटांच्यावर जावं लागतं. खरे शिवाजी महाराज आपल्याला फक्त गडकोटांच्यावरच भेटतात. इतिहासाच्या वृक्ष पानांच्या मध्ये शिवाजी महाराज आपल्याला सनावळ्यांच्या मध्ये कधी भेटत नाही. या सगळ्यांच्या पलीकडे श्री शिवाजी महाराजांचं अस्तित्व या भूमीमध्ये गडकोटांच्यावर आणि आकाशापर्यंत भरून राहिलेलं आहे. त्याच्यासाठी गडकोट फिरायला आहेत. ज्या शिवाजी महाराजांच्या पावलांचा मागोवा घेत गेली जवळजवळ 4 दशकं या महाराष्ट्रातल्या आणि बृहन महाराष्ट्रातल्या गडकोटांच्यावर फिरतोय.
त्या श्री शिवाजी महाराजांच्या पावलांना विनम्रपूर्वक वंदन करून, त्यांना जन्म देणाऱ्या मातोश्री जिजाऊंच्या पावलांना वंदन करून, ज्ञात अज्ञात मावळे आणि परंपराक्रमी श्री संभाजी महाराजांना वंदन करून आजचं हे अपूर्व आख्यान म्हणतो मी इथेच थांबवतो. आपण सगळेजण मला परवानगी द्याल अशी खात्री आहे. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर अमर सरांनी आपल्याला खरंच खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. स्वराज्य, रोजमुरा, टोपीकर साहुकार, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे शब्द ऐकत असताना सरांच्या त्या शैलीतून खरंच एक चलचित्रपट आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर निश्चितच उभा राहिलेला असेल. महाराजांना युगपुरुष का म्हणतात, युवा म्हणजे नेमकं काय, तर सदैव आनंदाच्या लहरी ज्याच्या मनामध्ये उसळत असतात तो युवा. तो 4 वर्षापासून 90 वर्षापर्यंतचा व्यक्ती असू शकतो. या सगळ्या नवीन संकल्पनांचा उलगडा आपल्या युवा पिढीला झालाच असेल याची मला शाश्वती वाटते. स्वराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जो आत्मविश्वास आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होता तो आजही प्रत्येक युवा पिढीच्या किंवा प्रत्येक युवा व्यक्तीच्या मनामध्ये तो आत्मविश्वास सुदृढतेनं वाढावा यासाठी सरांचं जे मार्गदर्शन आज आपल्या सर्वांना लाभलं ते खरंच उल्लेखनीय होतं. आणि सुरुवातीला सर म्हणाले की आदरणीय महाराजांनी भटक्या माणसाला संपूर्ण पोशाखात इथं आमंत्रित केलं, पण मला असं वाटतं की सध्याच्या भटकलेल्या मनाला जागेवर आणण्यासाठी आपल्यासारखाच व्यक्ती इथे असायला हवा असं महाराजांना अपेक्षित असणार आहे. म्हणून आपलं मार्गदर्शन आज इथे लाभलं. खरंच खूप धन्यवाद सर. याचबरोबर आजचा या दिवशीचं हे व्याख्यान इथे संपलं असं मी घोषित करतो आणि उद्याच आदरणीय विवेकजी गळसासी यांचं व्याख्यान स्वप्ने पाहूया स्वप्ने जगूया हा विषय घेऊन उद्या पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.